शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या वतीने 29 व 30 जानेवारी 2025 या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र बार्शी रोड सोलापूर येथे 17व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। बुधवार 29 जानेवारी 2025 रोजी खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड हे राहणार आहेत। विशेष उपस्थिती म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर नितीश कुमार रणशूर, भरडधान्य संशोधन केंद्र सोलापूरचे प्रभारी अधिकारी डॉक्टर बसवराज रायगोंड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी नौका पुणेचे समन्वयक डॉक्टर संजय देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी संशोधक संचालक डॉक्टर SD गोरंटीवार आदी उपस्थित राहणार आहेत। गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉक्टर राजीव मराठे उपस्थित राहणार आहेत। यावेळी कृषी सहसंचालक पुण्याचे दत्तात्रय गावसाने विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विभाग प्रमुख तुषार जाधव हे ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। मॅप मायक्रॅप संचालक राजेंद्र शितोळे, नाबार्डचे DDM नितीन शेळके मार्गदर्शन करणार आहेत। या महोत्सवात दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिके, तांत्रिक चर्चासत्रे, कृषी प्रदर्शन याद्वारे विविध आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळणार आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा या केंद्राचे प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केले आहे। हे आपण आयोजन करतो आहोत। हे 17वे वर्ष आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे सतत 2009 पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजन करत आहे। आणि हा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये 3 मुख्य घटक असतात। त्याच्यामधला पहिला जो घटक आहे की लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन, ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष उभी पिकं, प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे। आणि त्या लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशनमध्ये जवळपास आपण पाहतोय की जे काही 36 वेगवेगळी पिकं आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याला महत्त्वाची अशी, त्याच्यामध्ये फुल पिकापासून फळ पिकापर्यंत 36 महत्त्वाच्या पिकामध्ये 54 विविध कृषी तंत्रज्ञान तिथं दर्शवण्यात आलेलं आहे, 54 प्रकारचं। आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रत्यक्ष तर भगर, राळा, ज्वारी, फुट्याची ज्वारी, लाह्याची ज्वारी, मका, स्वीटकॉर्न, कडधान्य, तसंच गळीत धान्य, भाजीपाल्यामध्ये डोबळी मिरची असेल, कलिंगड, खरबूज असेल, भेंडी असेल, वांगी असेल, पालक, मेथी, शेंगा इत्यादी पिकं आणि पालेभाज्या पिकं, याचबरोबर चहा पिकामध्ये संकरित नेपियर असेल, राजन घास, दसरथ, लसूण घास, कडवळ इत्यादी असतील। आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे अट्रॅक्शन आहे केवळ 24 स्क्वेअर फुटामध्ये 12 प्रकारचा भाजीपाला, ते पण सेंद्रिय पद्धतीने असं कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेलं जिजाई नॅनो किचन गार्डन, ज्याला आपण छोट्या स्वरूपामध्ये परसबाग असं म्हणतो, तर त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण तिथं आहे की जे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। किती बाग आपण आपल्या बॅकयार्डमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये जागा नसेल तर टेरेसवर अशी केलेली भरपूर उदाहरणं आहेत। त्यांनी कृषी विज्ञान केंद्राने हे तंत्रज्ञान शेतकरी क्षेत्रावर अकोला तालुक्यामध्ये महिला भगिनीनं ते तयार केलेलं आहे। तर याचंही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच QR कोड बेस्ड कृषी तंत्रज्ञान माहिती फलक या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी जे तंत्र कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेलं आहे नाविन्यपूर्ण, त्याचं पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। श्री नितीन शेट्टी साहेब, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे तुषार जाधव साहेब आणि शितोळे साहेब हेही उपस्थित राहणार आहे। तर असा हा कार्यक्रम कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा दरवर्षी प्रमाणे कृषी विज्ञान केंद्राने ठेवलेला आहे। माझी जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं हा कार्यक्रम आपण अटेंड करावा, उपस्थित राहावं, ज्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला सुधारित कृषी तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे आणि ते आपल्या शेतावर कसं आपण लागू करू शकतो किंवा मल्टिप्लाय करू शकतो
याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या माध्यमातून मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की अशी तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपल्यालाही हृदयपूर्वक विनंती करतो की आपण तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राचं बार्शी रोडला ऑफिस आहे, त्या ठिकाणीच हा कार्यक्रम होणार आहे. तर आपण जास्त संख्येने उपस्थित आहोत. या वर्षीचा अट्रॅक्शन जसं मी सांगितलं तुम्हाला, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती जो भाग आहे की आता आपण बघतोय की लेबरची समस्या आपल्याकडे असते किंवा आपल्याकडं पाचपैकी वेगवेगळ्या अडचणी आहेत, जर लाईट कंटिन्यू आपल्याकडे राहत नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.